हाय, चेंजमेकर मध्ये मी आहे माय एफ एमची आरजे शुभी अँड दे से दॅट अ ट्रूली स्मार्ट डिझायनर सीज बियॉन्ड वॉल्स अँड blueprints. You know, that person actually transform your space into experience that actually experience the living. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण हा कोट ऐकतो किंवा वाचतो, आय कॅन ओनली थिंक ऑफ वन पर्सन हू इज नन अदर दॅन मिस्टर तेजस साळुंखे, हू इज चेअरमॅन अँड डिरेक्टर ऑफ वुडस्टॉक डेकॉर. ही सच अ क्रिएटिव्ह पर्सन. आज आपण त्यांच्याशी खूप गप्पा मारणार आहोत. सर, सगळ्यात पहिले आम्हाला वुडस्टॉक डेकॉरबद्दल सांगा आणि कसं तुम्ही वन स्टॉप सोल्युशन प्रोव्हाइड करता टू ऑल द इंटेरियर डिझाईन आणि जे आर्किटेक्चरल प्लॅन्स आहेत त्यासाठी. ओके, थँक्यू शुभी. बेसिकली 2016 मध्ये वुडस्टॉक डेकोर याचं आपण स्टार्ट केलेलं आहे आणि लोकांना जी आजकाल रिक्वायरमेंट आहे की त्यांच्याकडे वेळ नसणार आहे प्रत्येक गोष्टीसाठी, तर बरोबर. त्या कन्सेप्टमधून आपण ही संकल्पना डेव्हलप केली आहे की ज्यामध्ये त्यांना एका ठिकाणी सगळं काही इंटेरियरशी रिलेटेड सोल्युशन्स मिळणार आहे. अच्छा. तर आम्ही ॲज अन इंटेरियर डिझायनर्स मॅन्युफॅक्चरिंग पासून एक्झिक्युशन पर्यंत सगळे सोल्युशन आम्ही एका ठिकाणीच प्रोव्हाइड करतो. तर हा आपला एक बेटर USP आहे की ज्यामध्ये लोकांना वेळ नसताना आपण त्यांना पूर्ण सोल्युशन प्रोव्हाइड करतोय. तर त्या पद्धतीने वुडस्टॉकचं आपण स्टार्ट केलेलं आहे. अमेझिंग. सर, असं असतं ना की जनरली पूर्वी लोक असे इंटेरियर डिझायनिंगसाठी फार जात नव्हते. सो आता काही बदल झाला असं तुम्हाला वाटतं? हो शुभी, आता खूप बदल झालेला आहे. पूर्वी लोकांना इंटेरियर हे असं असायचं की जेव्हा आपल्याकडे थोडाफार पैसा येणार आहे, नाही तर लोकांना जे क्रीम लेअर असेल तर तोच फक्त इंटेरियरकडे वळायचा. पण आता असं आहे की ऑलमोस्ट जितके पण लोक नवीन घर परचेस करतायत तर ते इंटेरियरकडे वळतातच आहे. त्यातल्या त्यात ते पूर्ण घर प्रॉपर डिझाईन करूनच इंटेरियर मध्ये जात आहेत. आणि मला हा लोकांमधला बदल आवडतोय. हो. सर, आज तुमचा ब्रँड हा ऑलमोस्ट 8 सिटीज मध्ये आहे. सो हा जो प्रवास आहे यातले चॅलेंजेस आणि हायलाइट्स काय आहेत, काय सांगाल? आपली जी ब्रँड आहे ती ऑलमोस्ट आता 8 शहरांमध्ये आहे. त्यामध्ये जे मोठे शहर आहे जसं मुंबई झालं, सुरत आहे, बँगलोर आहे. इथे सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम आलेला जेव्हा आपण नवीन एखाद्या शहरामध्ये एस्टॅब्लिश होण्याचा प्रयत्न करतो. पण जसं जसं ही संकल्पना लोकांच्या डोक्यात जायला लागली की एका ठिकाणी आपल्याला इझिली हे सोल्युशन्स मिळत आहेत आणि त्यातल्या त्यात एक प्रॉपर ब्रँड इमेज जी असते, कारण एक घर बनवताना एक ट्रस्टेड पर्सन कडनं ते बनवणं खूप महत्वाचं असतं. कारण यामध्ये खूप सारे डिटेलिंग इन्व्हॉल्ड असतात, वेळ देणं इन्व्हॉल्ड असतं. तर तो सगळा सुरुवातीला आपल्याला थोडासा प्रॉब्लेम आला, पण त्यानंतर आपण जसं जसं पुढे जात गेलो तर आता आपण प्रॉपरली सगळ्या सिटीजमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतोय. आय एम शुअर की आपलं घर, ऑफिस काही असू दे, तुमच्या ताब्यात दिल्यानंतर फार जास्त मीटिंग्स न करता एकदा तुम्हाला क्लायंटची हे समजले, प्रेफरन्सेस समजले, एक व्यक्ती म्हणून त्यांना काय हवंय हे देण्याचा जेव्हा तुम्ही प्रयत्न करता, आय एम शुअर दॅट सॅटिस्फॅक्शन लेवलकडे तुम्ही खूप लक्ष देत असाल. सो हाऊ डू यू डू दॅट? या कामामध्ये सॅटिस्फॅक्शन लेवल खूप महत्वाची आहे. कारण आपल्याला जर ग्रो करायचं आहे तर आपला प्रत्येक क्लायंट सॅटिस्फाय झाला पाहिजे आणि आम्ही यावर खूप प्रॉपर पद्धतीने लक्ष देतोय. आम्ही एक सेपरेट टीम तयार केलेली आहे ज्यामध्ये आम्ही 5 इयर्स सर्व्हिस वॉरंटी देतो. त्यामध्ये तुमचा एक कॉल आल्यानंतर विदिन 24 आवर्स तुम्हाला सर्व्हिस दिली जाते. वाव. मला असं वाटतं की वुडस्टॉक डेकॉर बद्दल इतकं सगळं जाणून घेतल्यानंतर मी जेव्हा कधी फ्युचरमध्ये माझं स्वतःचं स्टुडिओ अपार्टमेंट बनवीन और ऑफिस स्पेस बनवीन, आय थिंक आय एम गोना कम टू यू जस्ट लाईक एव्हरी अदर पीपल जे सध्या आपल्याला ऐकतात. सर, थँक्यू सो मच. तुम्ही आज आमच्याशी एवढ्या गप्पा मारल्या आणि वुडस्टॉक डेकॉर बद्दल आणि आपल्या फ्युचर प्लॅन्स बद्दल सांगितलं. थँक्यू सो मच. थँक्यू शुभी, थँक्यू. हाय, माय एफ एमची मी आहे आरजे शुभी आणि आज आपण ज्या चेंज मेकर सोबत गप्पा मारणार आहोत त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या फील्डमध्ये रिव्होल्युशन मात्र आणलेलं आहे. त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते फक्त हाऊस होल्ड नाही तर कमर्शियल यूजमध्ये सुद्धा खूप जास्त केले जातात. त्यासोबतच मार्केटमध्ये एकूणच जे क्लिनिंग प्रॉडक्ट्स आहेत, जे महागडे आहेत रॅदर, त्यांच्यापेक्षा 40 to 50% चीपर त्यांचे प्रोडक्ट्स आहेत विथ दी बेस्ट क्वालिटी. आज आपण गप्पा मारणार आहोत चेंज मेकर्समध्ये ब्रूमचे डिरेक्टर्स, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आहेत मिस्टर योगेश वाळे सर आणि मिस्टर नितीन सोनावणे सर. हॅलो सर, कसे आहात? एकदम मजेत. सगळ्यात पहिला प्रश्न मला आणि कॉम्प्लिमेंटरी द्यायची की हे जे नाव आहे ब्रूम, एकदम वेगळं, अनोखं, युनिक नाव आहे आणि आय एम शुअर की याचा प्रवासही तितकाच वेगळा असेल. सो काय सांगाल या प्रवासाबद्दल? ऍक्च्युली ब्रूमची जी सुरुवात आहे ती 2020 मध्ये जेव्हा सुरू केलं तर आम्ही स्वतः एकट्याने पूर्ण मार्केटिंग एकट्याने केलं. त्यामध्ये खूप आव्हानं होती आणि त्यातूनच खूप शिकणं होतं. कारण आपण
जेव्हा स्वतःहून आपलं जे प्रोडक्ट विकायला जातो बरोबर. मग काय चॅलेंजेस येतात काय नाही, हा. मग त्याप्रमाणे ती सुरुवात झाली. मग योगेश आणि आम्ही जुळल्यानंतर पुढे प्रोडक्ट क्वालिटी आली, हा. प्रोडक्ट उपलब्ध आलं, हम्म, त्यासाठी डिस्ट्रीब्युशन चॅनल उभं करणं, हम्म, सेल्ससाठी टीम उभी करणं, अशी सर्व आव्हानं होती. हा. पण त्यातनं बरंच काही शिकवणारी होती हम्म, आणि त्यातनंच ब्रूमचे जे काय आहे ते आजपर्यंत घडलेलं आहे, घडवणार एक ब्रँड झालेला आहे. ऑफकोर्स एक वेल नोन ब्रँड आहे ब्रूम. इनोव्हेशन बद्दल थोडंसं आपण इथे बोलूयात. सो अशा प्रॉडक्ट्स मध्ये जे वर्षानुवर्ष आपण वापरत आहोत त्यात असं इनोव्हेटिव्ह करणं किती चॅलेंजिंग असतं. हाऊ डू यू डू इट? इनोव्हेटिव्ह म्हणजे तुम्ही असं काही वेगळं फार प्रोडक्ट्स हे नाही करू शकत. हा. इनोव्हेटिव्ह आपण ऑफरिंग्स मध्ये करू शकतो है ना? कारण हे रेग्युलर हाऊसहोल्ड प्रोडक्ट्स आहेत, वुमन बाईंग प्रोडक्ट्स आहेत ते. बरोबर. तर यामध्ये आपण कॉम्बो पॅक्सच्या ज्या ऑफरिंग्स आहेत हा. ते देऊन आपण वेगवेगळे इन्व्हेशन्स करतो. नक्कीच. आणि एकदा तुमचे प्रॉडक्ट्स वापरल्यानंतर एकतर ते बाकी जे बाहेर मार्केटमध्ये महाग प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यापेक्षा 40 ते 50% प्राइस कमी कमी आहे. आहे. प्लस तुम्ही क्वालिटी सेम क्वालिटी देतो आपण. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की गृहिणींचं आमचं असं असतं ना की 2 पैसे वाचले पाहिजे, तर तुमच्या प्रोडक्ट सोबत आमचे 2 नाही 4 वाचतात. 4 पैसे वाचून तुम्हाला क्वालिटी सेम चांगली मिळते याची गॅरंटी मिळते. सर, आय एम शुअर की खूप असे बडिंग ऑन्टरप्रिन्युअर्स सध्या आहेत जे तुमचा प्रवास आणि तुम्हाला इथे बघताय. So, काय एक सल्ला तुम्ही त्यांना द्याल, काय एक मेसेज तुम्हाला टिप लेट्स से द्यावीशी वाटते? मला असं वाटतं की कुठलाही व्यवसाय करताना सर्वात महत्वाचं आहे की पेशन्स खूप गरजेचं आहे. त्याचसोबत जिद्द चिकाटी असतेच. पेशन्स यासाठी की मला असं म्हणणं आहे की जेव्हाही तुम्ही कुठलाही व्यवसाय चालू करा आधी तुम्ही स्वतः ती गोष्ट करून बघा, पुन्हा दुसऱ्याच्या भरोश्यावरती वगैरे नाही. आज आपण आपला सेल कसा वाढवू शकतो, टर्नओव्हर कसं वाढवू शकतं, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कसे आपले प्रोडक्ट जाऊ शकतात किंवा जे काय तुमच्या व्यवसायाचा असेल. आणि रिस्क घ्यायची. मराठी माणसं रिस्क घेत नाही, रिस्क घेतलीच पाहिजे, त्याशिवाय सक्सेस होऊ शकत नाही. हे खूप महत्वाचं आहे. हो. रिस्क खूप महत्वाचं, तरच सक्सेस येणार. आपल्याकडे ती सुंदर म्हण आहे ना, केल्याने होत आहे रे आधी केलेच केलेच पाहिजे. सो मला असं वाटतं की तो प्रयत्न आपण सगळ्यांनी केलाच पाहिजे आणि तो प्रयत्न सर तुम्ही तुमच्या टीमने तुमच्या अमेझिंग डुओने केलेला आहे आणि त्यामुळेच तुम्ही खऱ्या अर्थाने चेंज मेकर्स आहात. थँक्यू सो मच आमच्याशी इथे तुम्ही जोडले गेलात आणि इतक्या गप्पा मारल्या. थँक्यू मॅडम, थँक्यू. स्वतः करता आपण जेव्हा शॉपिंग करत असतो तेव्हा ब्रँड्स बद्दल खूप विचार करतो. मग जेव्हा कार विकत घेतो त्यानंतर ॲक्सेसरीजच्या ब्रँडचा विचार का करत नाही? नमस्कार, माय FM मी आहे RJ वैष्णवी. बाफना कार डेकॉरचे मोहित बाफना सर आणि धीरज कांकरिया सर आपल्यासोबत आहेत, ज्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत तुमच्या आमच्या कार ॲक्सेसरीज बद्दल. पण मला सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे की बाफनाज आपल्यासाठी किंवा कारसाठी कुठल्या कुठल्या सुविधा प्रोव्हाइड करत आहे? बाफना कार डेकोर प्रीमियम कार ॲक्सेसरीज प्रोव्हाइड करतं. सीट कव्हर, म्युझिक सिस्टीम, LED लाईट, लाइटिंग सोल्युशन या प्रीमियम क्वालिटी प्रीमियम ब्रँड मध्ये आपल्याला प्रोव्हाइड करतात. राईट. पण मग ह्यातच सर बाफना कार डेकॉर हे एक छान ब्रँड क्रिएट झालेला आहे, Yes, लोकांना हे नाव माहिती आहे. तर नक्कीच आपली काहीतरी USP असणार आहे, तर ती USP एक्झॅक्टली काय आहे? मॅम, आपण ब्रँडेड प्रोडक्ट्स मध्ये जास्त डीलिंग करतो. ब्रँड कस्टमरला पण समजवतो का काय ब्रँड आहे काय नाहीये. या बिझनेस मध्ये लोकांना ब्रँड हे माहित नाहीये. बरोबर. तर धीरज सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचा पण खूप एक्सपिरियन्स आहे यात, पण जेव्हा आपण प्रीमियम ॲक्सेसरीज म्हणतो, प्रीमियम हा शब्द वापरतो एक्सटिरियर्स किंवा इंटिरियर्ससाठी, तर नेमकं आपण काय देतो आहोत? मॅम, आम्ही जे ॲक्सेसरीज लाईन मधले जे प्रीमियम ब्रँड्स आहेत जे आता लोकांना अननोन असतात, की आता जसं TV घ्यायचं असेल तर तुम्हाला ब्रँड्स माहिती आहेत, ॲक्सेसरीजमध्ये लोकांना अजून ब्रँड्स तेवढे माहीत नाही आहे आणि त्याच्यामध्ये पण डुप्लिकेशन्स भरपूर येतात. तर आम्ही त्यांना सांगतो की बाबा तुम्ही गुगल, इन्स्टा याच्यावर फॉलो करून मग आमच्याकडून तुम्ही ते प्रीमियम वस्तू विकत घ्या, जेणेकरून आम्ही कस्टमरला सॅटिस्फाईड करतो की आम्ही प्रीमियम वस्तू देतोय. बरोबर. सो दॅट इज द प्रीमियम फॅक्टर जो आपल्याकडे आहे. पण ह्यात मला आणखी एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुमचा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही तो पुढे पास ऑन करता आहात, खूप नवीन जनरेशन आहे ती बिझनेसमध्ये उतरू पाहते आहे, तर कुठल्या गोष्टी कोणताही बिझनेस करताना लक्षात ठेवल्या पाहिजे? इमानदारीने आणि सचोटीने बिझनेस करा, जेणेकरून कस्टमर 1च्या ऐवजी तो 10 कस्टमर जोडेल. हा
लक्षात ठेवलं पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे प्रायमरी ठेवली पाहिजे. बरोबर, अगदी महत्वाचं आहे. मोहित सर, तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारते की बाफनास कार डेकोर हे नाव आपण डिस्कस केलं की ब्रँड झालेला आहे. येस तर हाच ब्रँड क्रिएट करत असतानाच आपली जी यूथ आहे, यंग जनरेशन आहे, त्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? मॅम, यूथनी आज कंटिन्युअस म्हणजे ब्रँड निर्माण करायला मॅम खूप मेहनत आहे. बरोबर. ब्रँड असा निर्माण नाही होत. ब्रँडसाठी खूप मेहनत आहे. कंटिन्युटी ठेवायला पाहिजे. कंटिन्युटी नंतर ब्रँड, चांगली प्रोडक्ट, चांगली व्हरायटी तुम्ही तुमच्याकडं अवेलेबिलिटी कायम ठेवायला पाहिजे. आणि कस्टमरला सॅटिस्फाईड जोपर्यंत नाही होत का त्याच्या तोंडातनं जोपर्यंत फीडबॅक नाही भेटत बरोबर का हे आम्ही या गोष्टीला खुश झालोय, त्याशिवाय ब्रँड बनत नाही. हे नवीन जनरेशनला सांगू इच्छितो. आणि कंटिन्युअस मेहनत करा, कंटिन्युटी ठेवा आणि चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करा. हो, ते अगदी महत्वाचं आहे Yes, की ma'am. जोपर्यंत कस्टमर आपल्याकडे येऊन सांगत नाही ना की मी सॅटिस्फाईड आहे, तुमचं काम अगदी उत्तम आहे, तोपर्यंत करत राहायचं आहे Yes, काम. आणि तेच बाफनास कार डेकोर मध्ये आपल्याला मिळते आहे उत्तम सर्व्हिस. सो थँक्यू सो मच धीरज सर आणि मोहित सर, तुम्ही Yes, आलात. आणि कुठली नेसेसिटी असेल कारसाठी तर बाफनास कार डेकोर आपल्यासाठी अवेलेबल आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. नवीन जनरेशन जेव्हा बिझनेसमध्ये उतरते तेव्हा भरपूर आयडिएशन आणि इनोव्हेशन ते घेऊन येत असतात. आणि असेच एक यंग ऑन्टरप्रिनॉर आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार, मी आरजी वैष्णवी. चेंज मेकर्स मध्ये आपल्यासोबत आहेत नाशिक फोन केअरचे भावेश दुगड सर. सर, तुमचं खूप स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिलाच प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही हा बिझनेस सुरू करण्याचा विचार केला तेव्हा कशी सुरुवात झाली, सपोर्ट कसा मिळाला आणि मग हा प्रवास कसा होता? नमस्कार. सुरुवात सांगायची ठरली तर सगळ्यात आधी तर ही सुरुवात चालू होण्यासाठी ज्यांनी सपोर्ट केला ते माझे आई वडील, माझे टीममेट्स, की ज्यांनी हा प्रवास मला इथपर्यंत आणण्यासाठी सोयीस्कर केला. सुरुवात अशी केली की मी स्वतः एक प्रमोटर होतो. मोबाईलच्या रिलेटेड ब्रँडमध्येच प्रमोटर असतानाच एक त्यावेळेसच स्वप्न आखत गेलो की एक स्वतःचं पण शॉप आपण चालू करायचं. आणि त्यात मेन मला आवड जी होती ही फक्त सेल्स, त्यासोबत जे आपण देतो सर्व्हिस, त्यासोबत निर्माण होणारे नाते कस्टमर सोबत, एक फ्रेंडली वातावरण आपलं त्यांच्यासोबत तयार होतं. ह्या सगळ्यांची आवड असल्यामुळे मी तो ठरवलं होतं की एक स्वतःचा आपण शॉप किंवा आपण स्वतःचा बिझनेस चालू केला पाहिजे. बरोबर. पण नाशिक फोन केअर हे नाव खूपच युनिक आणि वेगळं आहे. तर नेमका आपल्या फोन केअरच्याच दुकानामध्ये कुठल्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत? आपल्या नाशिक फोन केअरमध्ये ॲक्च्युली नाशिक फोन केअर हे नाव का मला सुचलं हे सांगायला मला जास्त आवडेल. की नाशिक आपल्या सगळ्या नाशिककरांना सगळ्यात जास्त आपलंसं वाटतं. बरोबर. आणि म्हणून मी नाशिक फोन केअर. आणि आपण दिलेल्या फोन्सची जी काळजी आपणच घेतली पाहिजे किंवा जे दुकानदाराने पण आपल्याकडनं करून घेतली पाहिजे, मग त्यासाठी नाशिक फोन केअर नाव हे चालू केलं आपण. खूपच उत्तम. पण मग सर, हा बिझनेस इतक्या म्हणजे सक्सेसफुली तुम्ही रन करता आहात, मला खात्री आहे की काहीतरी चॅलेंजेस आलेच असतील, तर ते कुठले होते आणि ते तुम्ही कसे फेस केले? चॅलेंजेस आणि बिझनेस हे एक समीकरण आहे, म्हणजे हे सोबतच चालतं नेहमी. रोज उठून एक नवीन चॅलेंज येतं, रोज उठून त्याला आपल्याला सामना करावाच लागतो त्या चॅलेंजचा. एक त्याच्यातलं चॅलेंज म्हटलं तर जेव्हा आपलं स्टोअर एकदम सुरळीत चालू होतं तर मध्येच एक मोठा मॉडर्न ट्रेंड आउटलेट तिथे आला. तर त्यावेळेस मन असं घाबरून गेलं पूर्ण की आता ह्यांना फाईट करणं अवघड आहे. जनरल ट्रेडला आपण इझिली सगळ्यांसोबत कॉम्पिटिशन करू शकतो, मॉडर्न ट्रेंडमध्ये थोडासा फरक पडतो की त्यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कॉम्पिट नाही करू शकत. पण त्यावेळेस मला हे जाणवलं की जसं जसं दिवस जात गेले आणि कस्टमर्स कंटिन्यू राहिले, तर त्यांच्यापैकी खूप साऱ्या कस्टमर्सला मी विचारायचो की तुम्ही जे रिपिटेशन आहे तुमचं, किंवा कस्टमर्स पण स्वतःहून सांगायचे की तुमच्या इथली जी सर्व्हिस आहे, आम्हाला आल्यानंतर जे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन इथल्या मुलांकडनं भेटतं, त्यासाठी आम्हाला इकडे आलेलं कधीही आवडतं. खूपच उत्तम. म्हणजे मला असं वाटतंय की सर्व्हिस तुम्ही जी दिलीत, आफ्टर सेल्स सर्व्हिस जी मिळाली, त्यामुळे लोक इथे सेल्स पेक्षा सर्व्हिसकडे जर जास्त फोकस असेल तर तिथे कुठलंच चॅलेंज तुम्हाला हरवू शकत नाही. बरोबर. त्यासोबतच एक शेवटचा प्रश्न विचारते की नवीन जनरेशन वेगवेगळे बिझनेस करू पाहते. मला खूप आनंद होतो की लोकांना नवीन प्रयत्न करायचा आहे, पण त्याच यंग जनरेशनला तुम्ही काय मेसेज द्याल बिझनेस सुरू करण्यापूर्वी? बरोबर. आपल्याला जसं एकदा पाण्यात आपण पडलो की माणूस पोहतो, त्या हिशोबाने तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे भेटतं. पेशन्स लागतात, बरोबर. रिस्क थोडीशी घ्या आणि एकदा तुम्ही उडून बघा, त्याच्यात पडून बघा,
तुम्हाला नक्की यश मिळेल 100%. ते तर अगदी बरोबर आहे की रिस्क लेनी पडतीये, त्याच्यानंतर कळतं काय Yes. होतंय. तर नाशिककर, तुमच्या फोन केअर साठी नाशिक फोन केअर कायम अवेलेबल आहे तुमच्याकरता. थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात, तुमचा वेळ दिलात त्याबद्दल. वेलकम. सो जेव्हा केव्हा खाण्याचं कॉन्व्हर्सेशन सुरू होतं तेव्हा सगळ्यात पहिले मी असते, कारण मला कायम भूक लागलेली असते. थँकफुली माझ्या ऑफिसच्या आणि घराच्या अगदी जवळ आहेत भगत ताराचंद. चेंज मेकर्समध्ये आज आपण CA रोहन आंधळे सर यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. मी आहे RJ वैष्णवी फ्रॉम माय FM आणि आणखी काही गोष्टी त्यांच्याकडनं भगत ताराचंद बद्दल आणि खाण्याबद्दल जाणून घेऊयात. सर, तुमचं खूप स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा. येस सर, सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की भगत ताराचंद हा खूप वेल नोन ब्रँड आहे. तुम्हाला असं का वाटलं की आपण CA आहोत आणि आपण हा ब्रँड नाशिकमध्ये आणला पाहिजे? CA असल्यामुळे आमचं खूप व्यापाऱ्यांशी संबंध येतो. बरोबर. आमचे क्लायंट्स वगैरे नेहमी आम्हाला सांगत असतात की आम्ही जेव्हा केव्हा मुंबईला जातो तर काळबादेवीला यांचे मेन ब्रांचेस आहेत, तर ते तिथे व्हिजिट करतात आणि नेहमी तिथेच जेवण करतात. तर आम्हाला ही एक उत्सुकता होती की नाशिककर फक्त व्यापाऱ्यांनीच का बरं ते चव अनुभवायला पाहिजे. तर आम्ही ते नाशिकसाठी सगळ्या लोकांसाठी घेऊन आलो आहोत. आणि आय एम अ ह्यूज फॅन असं मी म्हणू शकते. म्हणजे पहिल्या घासात मी प्रेमात पडले होते. पण फूड इंडस्ट्री जी आहे आपली आणि तुमच्या थ्रू तुम्ही आपल्या कस्टमर्सला काय ऑफर करत आहात? आम्ही एक फर्स्ट ऑफ ऑल आम्ही ते एक हॉबी म्हणून करतो आहोत. तर आम्हाला त्याच्यासाठी बेस्टच, सगळेजण आनंदी राहायला पाहिजे. हॉबी म्हणजे एक उत्साह निर्माण झालेला असतो. तर त्या उत्साहाच्या ह्याच्यात सगळे खुश असले पाहिजे, त्यांना चांगली टेस्ट दिली पाहिजे, चांगला ॲम्बियन्स दिला पाहिजे की ते आले की इकडे रिलॅक्स फील करतील आणि खुश होऊन जातील. डेफिनेटली आनंदित ते होतीलच. आता वेकेशन सीझन सुरू होणार आहे आणि मी काय बघितलेलं आहे की वेटिंगच असते आपल्याकडे, पण तुम्ही तयारी कशी केलेली आहे? आम्ही याच्यासाठी एक वेकेशनसाठी स्पेशल प्लॅन केला आहे. आतापर्यंत आम्ही फाईन डायनिंगच म्हणजे दुपारचं आणि रात्रीचं जेवण द्यायचो. तर आता मधल्या वेळेत किंवा मुलांच्या सगळ्या सुट्ट्या असतील तर फास्ट फूड थोडंफार आवडतं त्यांना, तर आपण त्यांना मुंबई चाट देणार आहोत की ते फास्ट मिळतं पण तेवढं हार्मफुल नसतं जेवढं फास्ट फूड असतं. वाव, म्हणजे पटकन येऊन खाऊन जाता येईल. करेक्ट. सोलफुल क्विझिन्स खूप चांगलं काम करत आहे आणि आय एम शुअर की तुमचे फ्युचर प्लॅनिंग पण झालेले असतील, तर ते काय आहे? हो, आम्ही एक नाशिकमध्ये प्लॅन करतोय एक फूड इंडस्ट्री आणि वेगवेगळ्या टेस्ट नाशिकला द्यायच्या. तर आता हे पंजाबी स्टाईलचं जेवण झालं आहे. तसंच आमचे पुढचे उपक्रम जे असतील ते काही राजस्थानी असेल, साऊथ इंडियन असेल, अशा आम्ही चांगल्या फ्रँचायझीज नाशिककरांच्या सेवेमध्ये आणणार आहोत. वाव, म्हणजे काहीतरी नवीन आणि वेगळं टेस्ट करायला मिळणार आहे. पण मग काय होतंय सर की भरपूर रेस्टॉरंट्स आहेत आपल्याकडे, असं म्हणता येणार नाही की फूड जॉईंट्स कमी आहेत, भरपूर आहेत. आपलं वेगळेपण नेमकं काय आहे? आपलं वेगळेपण असं की फूडची जी प्युरिटी आहे ती आम्ही प्रायोरिटीवर ठेवलेली आहे. तर आपल्याकडे सगळं काही रॉ मटेरियल येतं, चांगल्या प्रतीचं येतं. जे काही म्हणजे APMC मार्केटमध्ये हायेस्ट क्वालिटीचे फूड्स आहेत ते प्रोडक्ट्स आपल्याकडे येतात. आम्ही ते सर्व करतो लोकांना. प्लस इकडे रॉ मटेरियल येतं, आम्ही सगळं इनहाऊस स्वीट्स, पनीर, दही सगळं इनहाऊस बनतं आणि ते आम्ही सर्व करतो. म्हणूनच ती टेस्ट इतकी अशी परफेक्ट प्रॉपर लागते. एक शेवटचा प्रश्न ऍड करते सर, तुम्ही हा बिझनेस म्हणूनच रन करता आहात. बरोबर. आणि नवीन जनरेशन बिझनेसमध्ये येऊ पाहते आहे. कुठला एक असा छान मेसेज त्यांना तुम्ही द्याल बिझनेस करताना? आम्ही जी एक संकल्पना आणली होती की हॉबी म्हणून आम्ही करतोय, पण नंतर ते पॅशनेट मध्ये कन्वर्ट झालं. तर तुम्ही नेहमी पॅशनेट असले पाहिजे आणि बेस्ट द्यायचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही, तरच तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल व्हाल. तर तेच एक आहे, मेहनत, पॅशन आणि तुमचं हार्डवर्क. डेफिनेटली. येस, दॅट इज ॲब्सोल्युटली ग्रेट. आणि आता मला छान छान वास येतात किचनमधनं, सो जावं लागेल. पण थँक्यू सो मच तुमचा वेळ दिला. थँक्यू.